शेतकऱ्यांची कर्जमाफी तर झालेली आहे. कर्जमाफीचा GR सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. परंतु 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? चला तर मग थोडक्यात जाणून घेऊया. ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत कर्ज घेतलेले आहे, ते कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे आणि 31 मार्च 2026 पर्यंत त्या कर्जाची परतफेड झालेली नाही, अशाच शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी आज एक महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026ची तिसरी यादी नेमकी कधी येणार? पण शेतकऱ्यांचा प्रश्न अजूनही कायम आहे. माझं नाव त्या यादीत येणार का? माझ्या कर्जमाफीचा लाभ मला कधी मिळणार? यादी जाहीर झाली तरी माझ्या गावात किंवा माझ्या बँकेत त्याची माहिती का मिळत नाही? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी नक्की काय करायचे? याच सगळ्या प्रश्नांचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत तिसरी यादी नेमकी कधी जाहीर होणार असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला आहे. परंतु उपलब्ध वृत्तांनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत तिसरी लाभार्थी यादी नेमकी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर नक्की कुठल्या महिन्यात जाहीर होणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पहिल्या यादीमध्ये 533 शेतकऱ्यांचा समावेश होता, तर दुसऱ्या यादीमध्ये तब्बल 16,96,000 शेतकऱ्यांचा समावेश होता. परंतु तिसऱ्या यादीमध्ये नेमक्या किती शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आता प्रश्न फक्त तिसरी यादी नेमकी कधी येणार एवढाच राहिलेला नाही. आता त्यापेक्षा मोठा प्रश्न आहे, नेमकी तिसरी यादी येणार की नाही? येणार असेल तर कधी येणार असा प्रश्न शेतकरी सरकारला विचारत आहेत. शेतकऱ्यांचे सरकारला आणखीनही काही प्रश्न आहेत. ते सर्व प्रश्न आपण आज पाहूया. पहिला प्रश्न असा आहे की यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांनी नेमकं पुढे काय करायचं? कोणती प्रक्रिया करायची पुढे? यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम बँकेत किंवा सोसायटीमध्ये जेथून कर्ज घेतलेले आहे त्या ठिकाणी जाऊन आपली कर्जाची रक्कम आणि कर्जमाफीची रक्कम दोन्हीही योग्य आहे का हे चेक करा. त्यानंतर तुमचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्या. त्यानंतर तुमची ॲग्रीस्टॅक नोंदणी आहे का हे देखील पहा व कर्ज खात्याची संपूर्ण माहिती व्यवस्थित तपासा. त्यानंतरच तुमची आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करा, जेणेकरून कर्जाची रक्कम तुमच्या कर्ज खात्यात वर्ग होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांचा दुसरा प्रश्न असा आहे की दुसऱ्या यादीमध्ये जवळपास 16,96,000 इतक्या शेतकऱ्यांचा समावेश झालेला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येत शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी, आधार प्रमाणीकरण आणि इतर प्रक्रियेला वेळ लागू शकतो. पण शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की ही प्रक्रिया नेमकी किती दिवस चालणार आहे? सरकारने एक स्पष्ट टाईमलाईन द्यायला नको का? शेतकऱ्याला दर आठवड्याला बँकेत जाऊन विचारण्याची वेळ का यावी? सरकारने अशी व्यवस्था का करू नये की शेतकरी आपल्या मोबाईलवरूनच आपल्या कर्जमाफीची स्थिती तपासू शकतो? प्रश्न तिसरा, ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीत नाही त्यांना त्याचे कारण कसे समजणार? प्रश्न चौथा, तक्रार निवारणासाठी शेतकऱ्यांना एक सोपी आणि स्पष्ट व्यवस्था उपलब्ध आहे का? प्रश्न पाचवा, संपूर्ण कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख सरकारने अजूनही का जाहीर नाही केली? जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ नेमका कधी मिळणार असा प्रश्न बरेच शेतकरी विचारत आहेत. मित्रांनो, शेतकऱ्याने सरकारकडे भीक मागितलेली नाही, तो आपल्या हक्काची माहिती मागतोय. त्याने वर्षानुवर्ष कर्ज फेडलेले आहे, निसर्गाच्या संकटाला तोंड दिलेले आहे, पिकाचे नुकसान सहन केलेले आहे, बाजारभावाच्या समस्यांना सामोरे गेलेले आहे. आता सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे तर त्याची प्रक्रिया पारदर्शक, सोपी, वेळेत पूर्ण होणारी असावी एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कर्जमाफीची तिसरी यादी नेमकी कधी जाहीर होणार? तिसऱ्या यादीत तरी आमचं नाव असणार का? किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार?
किती शेतकऱ्यांचा लाभ प्रलंबित आहे? उर्वरित पात्र शेतकऱ्यांचे काय? संपूर्ण प्रक्रिया नक्की कधी पूर्ण होणार? हे प्रश्न विचारणे म्हणजे सरकारचा विरोध करणे असे नाही. हे प्रश्न विचारणे म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणे आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या गावात दुसऱ्या यादीची माहिती तुम्हाला मिळाली का? तुमचे नाव यादीमध्ये आहे का? नाव असूनही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही का? तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंटमधून महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांनाही माहिती मिळेल. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन योजनांच्या संपूर्ण माहितीसाठी सरकारी कट्ट्याला आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.